वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रः कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। रुजे प्रसिद्धं नुमनीतचोरं गोपाङ्गनानां च दुकूलचोरम् अनन्तकर्मार्जितपापचोरं चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। चोराग्रगण्यं कृष्णं नमामि। सह्यांचळाचे चुळके जयाचे प्रभामंडळ फांके तो श्री दत्तात्रयुललाट फळके नमस्करितू असे नमस्करितू असे। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री कृष्णचंद्र भगवान की जय। आज श्रीमद् भगवद गीता या ग्रंथाची निर्मिती मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांच्या युद्धप्रसंगी ज्या वेळेस अर्जुन मोहग्रस्त झालेला आहे आणि कर्मापासून च्युत झाला, अर्जुन क्षत्रिय होता आणि क्षत्रियांनी समोर समाजाला विघातक अशी स्थिती जेव्हा निर्माण होते, अशा टायमाला भगवंत भूतलावरती येतात। समाजाची विघातक परिस्थिती कधी निर्माण होते, ज्या टायमाला तत्वज्ञान नष्ट होतं। विश्वाचं तत्वज्ञान ज्यामध्ये साठवलेलं आहे ते विश्वाचं तत्वज्ञानच नाहीसं झाल्यानंतर भगवंताला पुन्हा ते तत्व प्रस्थापित करण्यासाठी यावं लागतं आणि त्यासाठी मात्र कोणीतरी एक अधिकारी जीव त्या ठिकाणी असावा लागतो, ते तत्वज्ञान निरूपण करण्यासाठी। आणि म्हणून तो अधिकार अर्जुनाचा होता। कर्मयोगामध्ये त्याने आचार्यत्व त्या जीवाने स्वीकारले जोडलेलं होतं आणि भगवंतांनी म्हणून अर्जुनाला निमित्त करून तुम्हा आम्हाला हे तत्वज्ञान त्या कुरुक्षेत्रावरती कौरव पांडवांच्या युद्धप्रसंगाच्या सुरुवातीला सांगितलं। परिस्थिती काय झालेली होती, पांडवांचं जे राज्य आहे ते राज्य कपटाने द्यूतामध्ये कौरवांनी गिळंकृत केलं। शकुनी मामा त्याला कारण होते आणि या शकुनी मामाने कपट द्यूत खेळून पांडवांना त्या द्यूतामध्ये हरवलं। नुसते ते पांडवच नाही हरले, धर्मराजांनी शेवटी एक डाव खेळ असं म्हणून शकुनी मामा त्याला प्रोत्साहित करायचे। संपूर्ण राज्य गेलं, राज्य पणाला लावलं आणि नंतर स्वतःलाही पणाला लावलं, पाची भावालाही पणाला लावलं आणि शेवटी द्रौपदी ही पाचांची पत्नी होती। एकट्या धर्मराजाला पणावर लावायचा अधिकार नव्हता, परंतु एकदा विपत्ती आली तर माणसाची बुद्धी क्षीण होते आणि तोच प्रसंग
तेच निमित्त तिथे कारण झालं. धर्मराजाने द्रौपदीलाही त्या डावावर ते शेवटचा डाव खेळायचा आणि त्याच्यामध्ये जर हरला तर मात्र मग 12 वर्षाचा वनवासाला पांडवांनी जायचं. 1 वर्षाचा अज्ञातवासामध्ये पुन्हा जर कौरवांनी पांडवांना ओळखलं तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवासाला पुन्हा पांडवांनी जायचं असं ठरलं होतं. जे नको व्हायला होतं तेच झालं आणि कपटद्यूतामध्ये द्रौपदीलाही त्या पणावर ते लावलं आणि द्रौपदी हरली. द्रौपदी ही त्यांनी जिंकली. आणि मग भरसभेमध्ये, कौरवांच्या भरसभेमध्ये दुर्योधनाने सांगितलं की आता ती आमची दासी झालेली आहे आणि तिला राजमहालातून दुःशासनाला सांगितलं, जा तिला आत्ताच्या आत्ता हजर कर. दुःशासन जेव्हा द्रौपदीला आणण्यासाठी राणीवासामध्ये गेला त्या टायमाला द्रौपदीने बरेच आढेवेढे घेतले. अरे मी एक वस्त्र आहे, मी अशुद्ध अवस्थेत आहे, एक वस्त्र आहे आणि म्हणून मी येत नाही. परंतु दुःशासनाने ऐकलं नाही, येत नाही. शेवटी तिच्या केसाला धरून तिला फरफटत कुरूंच्या राजसभेमध्ये आणण्यात आलं आणि तिथे दुर्योधनाने सांगितलं की तू आमची आता दासी बनलेली आहेस, ये माझ्या मांडीवरती बैस. मांडी दाखवली आणि त्या टायमाला दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं की हिची संपूर्ण वस्त्रफेड भर सभेमध्ये हिला उघडी कर. त्या टायमाला भर सभेमध्ये द्रौपदी एकटीच गायावाया करत होती. शेवटी सर्वात श्रेष्ठ दोन्ही पक्षाचे आजोबा भीष्म पितामह, कुरूचा राजदंड हा त्यांच्या हातामध्ये होता. त्यांच्याकडे बघितलं, भीष्माने हे खाली बघितलं, द्रोणाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली बघितलं, कृपाचार्याकडे बघितलं, त्यांनी खाली बघितलं. पांडव तर संपूर्ण जिंकून गेलेले होते. त्यांच्याकडे बघितल्यानंतर यांच्या सगळ्यांच्या माना खाली झाल्या. कपटाने का होईना पण द्यूतामध्ये हरलेले होते आणि दास बनलेले होते. आणि मग दुःशासनाने तिच्या मिऱ्यांना हात घातला, वस्त्र फेडायचा प्रयत्न केला. द्रौपदीने शेवटी सगळ्यांकडे बघितल्यानंतर तिचा नाविलाज झाला. आपण आपल्याच बळाने आपली लाज राखू म्हणून स्वतःच्या हाताने स्वतःची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला. तिथेही ती अपुरी पडली, ती ताकद अपुरी पडली आणि वस्त्र फेडायला दुःशासन लागला. त्या टायमाला मात्र शेवटच्या क्षणी आम्हाला परमेश्वराची आठवण होते आणि शेवटी सगळे बंध तुटले. आता काही विलाज नाही. आणि मग हे द्वारकेच्या बंधुराया, तुझी मी बहीण या संपूर्ण व्याघ्रांच्या कळपामध्ये सापडलेली आहे आणि तूच आता माझा रक्षण करता आहेस म्हणून धाय मोकलून द्रौपदीने श्रीकृष्णाला हाक मारली, हे बंधुराया धाव. भगिनीचे हाक कानावर ते पडतात. गोपालकृष्ण धावून तिथे गेलेले आणि अदृश्य रूपामध्ये तिला वस्त्रांचा पुरवठा सुरू झाला. एक वस्त्र फेडलं का दुसरं वस्त्र त्याच्यातून निघायचं, तिसरं निघायचं. एकावरून एक भारी भारी वस्त्र त्या ठिकाणी निघू लागले. कुठून येतात हे समजेना. दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, वस्त्रांचे ढीग पडले आणि ढीग पडल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं की अरे आपल्या स्त्रियांना आयुष्यभर ही वस्त्र पुरवतील, आपल्या भांडारगृहामध्ये हे साठवा.
आणि त्या टायमाला गोपालकृष्ण प्रकट झाले. प्रकट होऊन तिकडे वस्त्राला संपूर्ण आग लागली आणि शेवटी गोपालकृष्णांचा पिवळा पितांबर जेव्हा आलेला आहे त्या टायमाला भीष्माने मात्र निक्षून सांगितलं, दुःशासना, त्या वस्त्राला हात घालू नकोस. जर त्या वस्त्राला हात लावला असता तर संपूर्ण पृथ्वी जळून नष्ट झाली असती. तो श्रीकृष्णाचा पितांबर होता. द्रौपदीच्या अंगावर तिचं नखही त्या कौरवांना दिसू शकलं नाही इतके आपल्या भगिनीची रक्षण केली. आणि समोर आपला भाऊ उभा आहे पाहिल्यानंतर द्रौपदीने कडकडून मिठी मारली. इथपर्यंत अत्याचार झाला होता, अनाचार झाला होता. अशाच टायमाला, ज्या टायमाला या विश्वाचं तत्व नष्ट झालेलं त्या माणूस कोण आहे, माणसाने कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं, माणसाने माणसाबरोबर नाही संपूर्ण जीव जातीबरोबर त्याची वागणूक कशी असावी हे सांगणारं तत्त्वज्ञान जेव्हा नष्ट झालेलं असतं, हेच करायचं होतं. या तत्त्वज्ञानाची निर्मिती भगवंताला करायची होती. आणि म्हणून अनेक लोक असं म्हणतात की श्रीकृष्ण सर्व करता होता. त्याच्या निमिषामध्ये, त्याच्या आदेशाने सुवर्णाच्या एका खांबावर ते द्वारका क्षणामध्ये तयार करणारा कृष्ण, पांडवांना पदोपदी त्यांचं रक्षण करणारा, सकल संकटातून त्यांचं रक्षण करणारा श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाने मग कौरवांना त्याच टायमाला का हतबल केलं नाही? परमेश्वर मनुष्य वेश धारण करून भूतलावरती येत असतो, अवतरतो. त्या टायमाला मनुष्य वेश धारण केल्यामुळे काय माणसाचे देहधर्म, गुणधर्म हे सगळे त्या परमेश्वराला स्वीकारावे लागतात. त्याप्रमाणे राजवेशी अवतार श्रीकृष्ण महाराजांचा झालेला आहे. जे करायचं ते नीतीने करायचं असतं, मनुष्याच्या नेमाप्रमाणे करायचं असतं. नाही तर कौरव काही श्रीकृष्णाला भारी नव्हते, कोणीच त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. परंतु या माध्यमातून परमेश्वराला आपले लीळा, संबंध, ग्रहण आणि कैवल्य चारी दानाचंही दातृत्व करायचं असतं. त्यामुळे तर भगवान गोपालकृष्णांनी वसुदेव देवकीच्या उदरी जन्म घेतला, अवतार धारण तिथे केला. परंतु बालपणी जन्मताच गोकुळामध्ये त्यांना जावं लागलं. बाह्य व्यवस्था जी आहे ती परमेश्वरालाही स्वीकारावी लागते. त्या ठिकाणी परमेश्वराच्या सामर्थ्याने, विज्ञान सामर्थ्याने वसुदेव देवकीच्या हातापायातील साखळदंड गळून पडले. बंदीशाळेचे कडी कुलप तुटून पडले. बंदीशाळा एकदम सताड उघडी झालेली आहे. इतके रक्षक ठेवलेले होते कंसाने, ते सगळे अगदी निद्रिस्त झालेले आहेत. त्या परमेश्वराची किमया, त्याचं हे विज्ञान सामर्थ्य आहे. म्हणूनच आपल्या आचार्यांनी म्हटलेले, विज्ञान शक्ती अवतरले. अवतरताच विज्ञान शक्ती प्रकट केली. बहुत दैत्य निर्दाळिले. आणि बालपणीच कितीतरी दैत्य श्रीकृष्णाने यमसदनी पाठवले. विश्वरूप प्रकटुनी अर्जुन देवा बोधिले, तया नमन श्री कृष्णराया. आणि शेवटी मात्र विश्वरूप प्रकट केलं
आणि विश्वरूप दाखवलं त्या अर्जुनाला आणि त्याला बोध संक्रमणा झाली. कौरव पांडवांचं युद्ध जे झालं, पांडव वनवासात निघून गेलेले होते. राजवेश उतरून वल्कल्य धारण करून काम्यक-वनामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी त्यांची व्यवस्था केली. कंदमुळं आणायची त्या ठिकाणी. काही दिवसपर्यंत कंदमुळावरती उदरनिर्वाह केला, परंतु श्रीकृष्ण महाराजांनी मात्र त्यांना सूर्याकडून एक थाळी दिली होती आणि ती थाळी त्याच्या माध्यमातून दोन्ही टाईम त्याला जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य आहे तोपर्यंत किती लोकांचं ती भोजन देत होती अशी व्यवस्था केली. सूर्यास्त झाल्यानंतर सूर्य उदय होईपर्यंत मात्र ती काही भोजन देत नव्हती. असा प्रकार झाल्यानंतर दुर्योधनाला असं वाटलं आता पांडव वनवासात गेलेले आहेत आणि पांडव जर का एकदा वनवास 12 वर्षाचा पूर्ण केला आणि 1 वर्षाचा अज्ञातवासही त्यांनी पूर्ण करून जर वापस आले तर मग मात्र आपलं खरं नाही आणि मग आपल्याला हे राज्य द्यावंच लागेल. त्यापेक्षा आता काट्यानेच काटा काढावा. जोपर्यंत शत्रू संकटामध्ये आहे तोपर्यंतच त्याच्यावर आघात केला तर मग आपलं कार्य सुकर होईल. दुर्योधनाने दुर्वास ऋषींना आपल्याकडे निमंत्रित केलं चातुर्मासासाठी आणि आणल्यानंतर खूप त्यांची व्यवस्था केली, इतकी सेवा केली. 4 महिने दुर्वास ऋषी अत्यंत प्रसन्न झाले आणि जायच्या टायमाला वाटं लावलं. पालखीत मिरवणूक वगैरे काढली. गावाच्या बाहेर गेल्यानंतर तिथून निरोप देण्यासाठी दुर्योधन जवळ गेला. पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला. दुर्वासाने सांगितलं, सुयोधना तुझ्या सेवेने मी खूप प्रसन्न झालो आहे. इतकी माझी सेवा तू केली. माग तुला काय पाहिजे, जे पाहिजे ते मी देतो. दुर्योधनाकडे संपत्ती होती, संततीही होती. महाराज तुमच्या कृपेने माझ्याकडे सगळं आहे. राज्य आहे कुरूंचं आणि मी त्या राज्यावर बसलेला राजा आहे. सगळं काही माझ्या मुठ्ठीमध्ये आहे. परंतु कृत्रिम अश्रू डोळ्यात आणले आणि दुःखावेगाने तो दुर्वासाला म्हणतो, सध्या मात्र आमचे पांडव वनवासामध्ये, बंधू चुलत भाऊ जे पांडव ते वनवासामध्ये आहेत आणि धर्मराज तर खूप धार्मिक आहे. बरेच दिवस झालं कोणी त्यांच्या भेटीला गेलं नाही. तर माझी एकच विनंती आहे, तुम्ही काम्यक-वनामध्ये जाऊन त्या पांडवांना भेटावं. तुम्ही एकट्याने नाही जाऊ. तर तुमचा जो परिवार आहे 88,000 ऋषी शिष्य त्या दुर्वासाचे, या सर्व परिवाराला घेऊन त्यांना भेटण्यासाठी जा. पण एक विनंती आहे, रात्री जाऊ नका. आपलं दिवसा जाऊ नका. रात्रीच्या मध्यरात्रीला म्हणजे भर 12 वाजता त्या काम्यक-वनामध्ये जाऊन झोपेत असताना त्यांना अचानकपणे तुम्ही भेट द्या आणि मात्र बरेच दिवस त्याच्याकडे कुणी साधू जेवले नाही, त्या टायमाला त्याला भोजन मागा. अशा प्रकारे डाव टाकला पांडवांना नष्ट करण्यासाठी. आणि मग तथास्तु म्हणून दुर्वासाने त्यांना आशीर्वाद दिला. ठीक आहे, थोड्या दिवसामध्ये सगळ्या परिवाराला गोळा करतो आणि जातो. सर्व परिवाराला गोळा केलं. 5-6 दिवस त्यामध्ये गेले आणि सर्वांना पाचारण करून एक दिवशी मध्यरात्रीला दुर्वास ऋषी काम्यक-वनामध्ये सगळ्या परिवारासह भर 12 वाजता जाऊन पोचले. खडावांचा आवाज, खाड 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 खाड. धर्मराजा लगेच जागा झाला. पाहतो तर दुर्वास ऋषी समोर आहे, सगळा परिवार आहे. खूप आनंद झाला. उदारस्य तृणम मित्तम शूरस्य मरणम तृणम विरक्तस्य तृणम भार्या
निःस्पृहश्चतुरं जगत. अत्यंत उदार होता धर्मराजा. खूप आनंद झाला साधूंचं दर्शन झाल्यानंतर. घाईघाई गवताचं आसन रचलं, पाद प्रक्षाळन केले दुर्वासांचे, सर्वांना बसायला. तोपर्यंत सगळे पांडव उठले, द्रौपदी उठली, सगळे भांबावून गेले. अचानकपणे एवढा समुदाय आणि सगळं पाद प्रक्षालन झालं, गंधक्षता झालं, पूजन झालं, विडा समर्पित केला. हात जोडून धर्मराजा समोर बसला. महाराज, मी आपली आता काय सेवा करू सांगा. दुर्वासाने सांगितलं, किती लांब आम्ही पायी चालत आलो, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, आमची जेवायची व्यवस्था कर. जेवायची व्यवस्था कर म्हटल्यानंतर त्याच्या तोंडून नाही नाही निघलं. हो महाराज, लगेच मी तयारी करतो. काय खाऊ घालणार होते? सूर्यताळी भोजन झालं म्हणजे धुवून ठेवल्या जात होती. सूर्य उदय झाल्याशिवाय थाळी भोजन देणार नव्हती. आणि आता तर रात्रीचे 12 वाजलेले होते, मध्यरात्र झालेली होती. आणि अशा प्रकारे दुर्योधनाने डाव साधला होता. हा भोजन धर्मराजा देऊ शकणार नाही, पांडव यांना भोजन देऊ शकणार नाही. आणि त्या टायमाला महाकोपिष्ट ऋषी दुर्वास यांना तात्काळ जाळून भस्म करेल. पांडवांचा नायनाट तिथे आहे. आणि मग धर्मराजाने सांगितलं, काय हरकत नाही महाराज, तुमची आज्ञा शिरसावंदी, मी तुमच्या भोजनाची तयारी करतो. आणि आम्ही स्नान करून गंगेवरून येतो म्हटले. रात्रीची संध्या करायची आम्हाला. सगळे गंगेवर निघून गेले. पांडव धर्मराजाच्या जवळ आले. अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदीही आली. आणि सगळे रडू लागले. आपल्या भावाच्या गळ्यामध्ये पडून ओक्साबोक्सी रडू लागले. अरे दादा, तू काय केलंय? आपण यांना काय खाऊ घालणार आहेत? द्रौपदी धाय मोकलून रडायला लागली आणि हंबरडा फोडला आहे. द्वारकेच्या बंधुराया, आता माझ्यावर मोठं संकट आलेलं आहे, तू धाव. गोपालकृष्ण द्वारकेमध्ये महालामध्ये विश्रांती करत असताना बहिणीचे हाक कानावर पडले आणि तसेच निघाले. कोणाला काही सांगितलं नाही. रथ काढला. एका क्षणामध्ये काम्यकोणामध्ये हजर झाले. हजर झाल्याबरोबर मात्र द्रौपदीला हायसं वाटलं, माझा भाऊ आलेला आहे. घाईघाई रथामध्ये पाहायला गेले. काही मिठाईचे पेटारे आणलेत का, काही तांदळाच्या पिशव्या आणल्यात, काय गव्हाचे पोते आणलेले आहेत का, कणकीचे पोते आणलेले आहेत का. आता इथं यांना जीव घालायचं आहे. रथ मात्र खाली होता. आणि उतरल्या उतरल्या द्रौपदी भावाला सांगायला लागली, कृष्णा, तू आलास, बरं झालंस. गाऱ्हाणं सांगायला लागली. काय झालं ते सांगायला लागली. अरे सूर्यताळी धुवून ठेवलेली आहे, आता यांना जेवायला काय देऊ? श्रीकृष्णाने सांगितलं, ताई कृष्णा, मला खूप भूक लागली ग, मला आधी खायला दे, मला खाल्ल्याशिवाय काही सुधरत नाही. तुझं ते गाऱ्हाणं बाजूला राहू दे, मला आधी खायला दे. आता इकडं पाहते तर रथामध्ये काही नाही. कुठला भाऊ, आज तरी कुठला भाऊ बहिणीला भेटायला गेल्यानंतर खाली हातानं जाईल का? जातो का? आपल्या भाच्यांसाठी, लहान मुलांसाठी काहीतरी पिशवी भरून खाऊ आणतो, बहिणीसाठी काही साडी सोळी आणतो, तिला एखादा दागिना घेऊन येतो. इथे मात्र श्रीकृष्ण महाराज सगळं खालीच आले होते. श्रीकृष्ण महाराज खाली आलेले आणि लटक्या रागाने म्हणते, पुन्हा वरून खायला मागतोय. अरे त्यांनी एक संकट आमच्या पुढे उभं केलं आणि तू दुसरं संकट. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, मला खाल्ल्याशिवाय सुधरत नाही, मला आधी खायला पाहिजे. अरे म्हणून तू खादाडच आहे. बालपणी त्या नंदराजाकडे 9,000 गायी होत्या, काही थोडं दही दूध होतं का त्या नंदराजाकडे? परंतु गवळ्या घरी तू चोरी करून दही दूध खातच होतस. तू काय देणार आहेस मला? तूच खादाड आहेस.
ते म्हणे बाकीचं सगळं तू बाजूला राहू दे, अगं मला पोटामध्ये किती रथ पळवला, दऱ्या दरकुट्यातून किती रथ आदळत होता, पोटात अन्नाचा कण राहिला नाही, आधी मला खायला दे आणि मग पुढचं गाराणं तुझं ऐकतो. आता ते एक संकट, इथे दुसरं संकट उभं राहिलंय आणि मग पुन्हा रडायला लागले, धाय मोकलून आता काय करू. ती म्हणते, कन्हैया दादा, अरे सूर्यथाळीसुद्धा मी धुवून ठेवलेली आहे आणि सूर्योदय झाल्याशिवाय ती काही देणार नाही. आणि 88,000 थोडे नाही, 88,000 ऋषी आलेले जेवायला. माझ्यावर हे मोठं संकट कोसळलं आणि तू दुसरं संकट, तुला काय खायला देऊ, एक अन्नाचं कण सुद्धा नाही. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले, ती सूर्यथाळी इकडे आण. अरे दादा, ती धुवून ठेवली, तुला काय करायचं आहे, इकडे आण. सूर्यथाळी आणली, तिला एक भाजीचं पान चिटकलेलं होतं, ते घेतलं श्रीकृष्ण महाराजांनी, तोंडात टाकलं आणि ढेकर दिला. ढेकर दिल्याबरोबर विज्ञान सामर्थ्याने इकडे अन्नाच्या राशीच्या राशी तयार झालेल्या आहेत. षड्रस पक्वान्न काय माग्याल ते तिथं होतं. गोपालकृष्ण, परमेश्वराला देवाला आधी द्यावं लागतं नाही का, पण आमचं उलट आहे. आधी तू आमची इच्छा पूर्ण कर, मग येणाऱ्या पौर्णिमेला मग आम्ही एक नारळ तुला फोडू, आहे का नाही. आपलं उलट आहे. आपण देवाला आधी देत नाही, देवाकडून आधी घेतो आणि मग त्याच्यातून काय देतो, कवडीला रेवडी. आपलं सोडा, आपण अख्खा नारळ देवाला वाहतो. इतर भक्त जे आहेत ना, ते काय आहे, तिथं नारळ फोडतात, पाणी वाया जातं ना, मग पाणी त्या दैवतावर शिकतं, ते वाया जाणारं असतं. मग ते खौट असू दे, नासका असू दे, कसं असू दे, त्याच्यावर फेकल्या जातं आणि फेकल्या गेल्यानंतर मग त्या खौट पाण्याने त्याच्यावर लागत एवढ्या माश्या बसतात. एक तुकडा मात्र देवावर फेकतो, एवढा 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 नारळ काय करायचे देवाला. त्या करोट्या मात्र तिथंच टाकलेल्या असतात. खोबरं मात्र आपल्या धोत्रामध्ये गुंडाळून, पदरामध्ये गुंडाळून घरी घेऊन येतो. रस्त्याने कुणी मागू नये आणि म्हणून लपून घरी घेऊन येतो, असे भक्त आहेत. एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. एक बाई होती, असाच नवस केला आपल्या आराध्याला, तिने आपल्या आराध्य दैवताला. काय झालं, तिला मुलबाळ काहीच नव्हतं. 4 धाम फिरली, सगळे तीर्थ केले, 18 तीर्थाला जाऊन आले, 4 धामाला जाऊन आले, मुलगं काय होईना, वैतागून गेले. आता कसा आहे देव म्हणे, नाही त्यांना लाईनच लागते आणि इथं मला एक सुद्धा, अरे बाबा काही कोंबडं बकरं काहीतरी दे, कुत्रं मांजर कसलं तरी दे, काळं दे, बेंद्र दे, नकटं दे, चपटं दे, काय होईच ना. भाद्रपदचे दिवस होते, शेतामध्ये गेले आणि भाद्रपदचं ऊन किती कडक असतं आपल्याला माहिती आहे नाही का. उन्हाने भर 12 वाजत आले आणि खूप ऊन लागलं. शिदोरी आणली होती, एका झुडपाखाली ठेवली होती, पाणी भरून आणली होती, कळशी तिथे ठेवली होती. भूक लागली, आता चला जेवायला जाऊ, आणि म्हणून शेतातून त्या झुडपाखाली आली आणि तिथं गवत जास्त वाढलेलं होतं. म्हणलं थोडं साफ करावं म्हणून तिने आजूबाजूचं झुडपाच्या बाजूचं गवत साफ केलं, स्वच्छ केलं ते जागा. त्या ठिकाणी एक कुलदैवत, पूर्वजांनी तिथं मांडलेलं एक दैवत तिथं दिसलं तिला. अगं बया, मी सगळे धाम केले, 18 तीर्थ केले, 4 धाम केले, पण हे देवीचं तर मला आठवणच नाही, माझ्या कुलदैवताची. किती दिवस मी विसरलेच तिला. कळशीत पाणी आणलं होतं, ती मूर्ती धुतली बितली, तिथं पुन्हा ठेवली आणि आणलेली शिदोरी तिच्या पुढे निवद म्हणून थोडं ठेवतात ना नाही का. उपहार आपण पूर्ण एका माणसाचा आहार भरतो, आपलं
कारण जी माणसाला जितकं भोजन लागतं इतकं उपाराच्या ताटात असावं, परंतु इतरांचं तसं नाही. निवद म्हणून वेगळ्याच त्या पुऱ्या केलेल्या असतात, थोड्या थोड्या ठेवतात. हिने त्याच्यातला थोडासा निवद काढला, दाखवला. अगं बाई, मी तर म्हणे मी घरच्याच देवाला विसरले, सगळीकडे नवस केले, परंतु या घरच्या आराध्य कुलदैवताला मी नवस कधी केलाच नाही. बसली देवाच्या हातपुढे हात जोडून, हात जोडले, नमस्कार केला आणि देवीला सांगायला लागले, हे देवी, जर माझ्या तू नवसाला पावल तर मी मात्र तुझ्या दारी चुटकीचा मांडव घाले. म्हणे देवीनं चुटकीचा मांडव आजपर्यंत काय पाहिलेलाच नव्हता. पूर्वजांनी कपड्याचा मांडव, पत्र्याचा मांडव टाकलेला होता, परंतु चुटकीचा मांडव काय? देवीला वाटलं नवीनच काहीतरी आहे. तुझ्या दारी चुटकीचा मांडव घालेल, तुझ्या दारी मी कानोल्याची पंगत उठवेल. अरे दोन आतापर्यंत पुष्कळ पदार्थ आले, बर्फी आली, गुलाबजामुन आले, जिलेबी आली, मोहनथालही आला नाही का, शिरा आला, सप्त्यामध्ये बरंच काही झाले. सगळं काय पदार्थ देवीला आत्तापर्यंत अनेक भक्तांनी अर्पण केले, पण कानवला कोणी दाखवलाच नाही. बरं, कानवला नवीन पदार्थ येतोय, ते खुश होत चालली देवी. तुला मी सोन्याचं अंगडं टोपडं वाहिल. अरे बापरे, आतापर्यंत रेशमी सुती कपडे मला अर्पण केले भक्तांनी, पण ही तर सोन्याचं अंगडं टोपडं म्हणते. आणि शेवटी मग एक सांगितलं, आणि आत्तापर्यंत तुला दोपायाचे चौपायाचे बळी मिळाले असतील, मी मात्र एक 8 पायाचं बळी तुला देणार. अरे बापरे, हे कोणतं जनावर आहे अजून? आणि झालं, देवी पावली ना. देवीला आश्चर्य वाटलं, सगळे आपल्याला नवीनच मिळणार आहे सगळं काय. पावली देवी. 9 महिने 9 दिवस झाले आणि थोड्या दिवसात एक गोंडस बाळ तिला झालं. झाल्यानंतर काम सरून वैद मरो, नाही का, नवस विसरून गेली. ते मुलगं झालं 7-8 महिन्याचं आणि त्याला जरा आजारी पडलं. मग हिला आठवण आली, अरे मी देवीला नवस बोलले होते ना, तो फेडायचाच राहिला. आणि मग लगेच तयारी केली, नाही देवीचा नवस लगेचच फेडायला पाहिजे. मुलाचे कपडे पिशवीमध्ये घेतले, एक तांब्या भरून घेतला, एक नारळ घेतला तांब्या भरून. आता तांब्या भरून नारळ वगैरे दिसलं म्हणजे गल्लीतले मुलं ऑटोमॅटिकच चला आपल्याला खोबऱ्याचा प्रसाद मिळेल, कुठंतरी नारळ फोडायला चालली, म्हणजे फोडल्यानंतर आपल्याला गुटख्याचा प्रसाद मिळणार आहे. 25, 30, 40, 50 पोरं गल्लीतले आईच्या पाठीमागे, चला आपल्याला प्रसाद मिळेल म्हणून गेले. शेजारी शेतामध्ये देवीचं ठिकाण होतं, तिथे गेली, झुडपाजवळ गेली. देवीला हायसं वाटलं, बरं झालं याला नवसाची आठवण झाली, नवस फेडण्यासाठी आली. आणि म्हणून ती नवस फेडण्यासाठी गेली. अरे पण हिने चुटकीचा मांडव टाकलेला होता, इथं तर काही सामान आलेलं नाही, ट्रक भरून काही सामान इथं दिसत नाही, कुठलं वाहन दिसत नाही, आणि हिने चुटकीचा मांडव सांगितलेला आहे. तिथे जाऊन देवीच्या समोर हात जोडून बसली. हे देवी, मी तुला सांगितलं होतं, मी तुझ्या दारी चुटकीचा मांडव घालेल, तू जर माझ्या नवसाला पावली तर. तू माझ्या नवसाला पावली, मला दिलं बाळ, मी तुला सांगितलं होतं चुटकीचा मांडव घालेल. मग ही एक मेढ, ही एक मेढ, ही एक मेढ आणि ही एक मेढ, ही चुटकी. चुटकीचा मांडव टाकला, हा एक वासा, हा एक वासा, हा असा, हा असा ना असा. झाले 4 वासे झाले, 4 खांब तयार झाले.
देवीनं तोंडात बोट घातलं. अरे बाप, मला वाटलं चुटकीचा मांडव काहीतरी असेल, चुटकीचा मांडव जर बरं थांब ना म्हणे. पुढे आता कानोल्याची पंगत सांगितलेली आहे. मुलं आलेलीच होती. मुलांना सांगितलं अरे पंगत धरा. आता पंगत धरल्यावर त्यांना वाटलं आजी काहीतरी देते खायला. सगळ्यांनी लाईनीनं पंक्तीला बसले. तांब्या भरून आणला होता. तांब्यात बोटं बुडवली. एका हातात तांब्या धरला, दुसरा हात तांब्याच्या पाण्यामध्ये बुडवला आणि एकीकडून सगळ्याचे कान ओले करत चालले. ओळी ना, कान ओले केले सर्वांचे. गोपाल कृष्ण महाराज की जय. उठा म्हणे. अरे देवी म्हणे इथं बरीच आगाऊ निघाली. कान ओले करून कानोलेची पंगत उठवली. बरं म्हणे आता सोन्याचं अंगड टोपडं बोललीस ना तू. म्हणे सोन्याचं अंगड टोपडं सांगितलेलं आहे. आतापर्यंत रेशमी जरतारी सुती वगैरे सगळ्या साड्या मला लोकांनी भक्तांनी अर्पण केल्या. आता सोन्याचं अंगड टोपडं पाहते ना म्हणे. बाई छाट होती. त्याचं नावच सोन्या ठेवलं लहान बाळाचं. 6 महिन्याचं लाळ शेंबोडी आणि कळकटलेलं त्याचे कपडे पिशवीत घालून आणले होते. ते काढले म्हणे. देवी माय हे माझं सोनं, हा माझा सोन्यान त्याचे हे कपडे, हे सोन्याचे अंगड टोपडं तुला. सोन्याचं अंगड टोपडे झालं म्हणे. आता देवीनं पुन्हा आश्चर्यचकित झाले. म्हणे आता शेवटचं तर म्हणे आता तो काही तर एखादा दगड नाही आणून आपटणार ना. 8 पायाचं जनावर बळी द्यायचं कबूल केले. पाहते ना म्हणे आता देवी रागात आलेले आहे, द्वेषात आलेले आहे. ही देवीच्या समोर बसली. म्हणे शेवटचा आता नवस बोललेले आहे मी तुझ्या पुढे. मी कोणी 4 पायाचा बळी दिला असेल, 2 पायाचं कोंबडं दिलं असेल, 4 पायाचा बोकड दिला असेल, मी मात्र 8 पायाचा जनावर तुझ्या पुढे बळी देणार आहे. बसली आणि डोक्यामध्ये हात घातला. तिथं काही तोटा नव्हता. मोठमोठे रेडे. एक मोठा रेडा काढला, दोन्ही नखात धरला आणि टचकने बळी दिला. सांगायचं तात्पर्य दृष्टांत सोडा. अशी भक्ती या गीतेत नाही सांगितलेली. आणि म्हणून गोपाल कृष्णांनी, काही लोकांचे मत असे की गोपाल कृष्णांनी एका क्षणामध्ये युद्ध बंद करू शकले असते. दुर्योधन काय त्याला लय जास्त होता काय? कौरव जास्त होते का? नव्हते. परंतु इथं मेघ काय होती? भगवंताला तत्वज्ञानाची प्रस्थापना करायची होती आणि ती तत्वज्ञान निरूपण्यासाठी तो अधिकारी जीव लागतो. स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या तिथे अधिकारी जीव होता नागदेव आचार्य. त्याला निमित्त करून सगळं शास्त्र श्री चक्रधर महाराजांनी निरूपण केलं. दत्तात्रय प्रभूच्या ठिकाणी अधिकारी होता जीव कोण? यदुराजा. त्या यजुराजाला निमित्त करून आम्हाला 24 गुरुच्या रूपामध्ये ते तत्वज्ञान 4 पदार्थाचं दत्तात्रय प्रभूंनी दिलं. श्री गोपाल कृष्ण महाराजांच्या ठिकाणी तो अधिकारी होता अर्जुन. परंतु भक्ताने आणि लेकराने आईच्या कुशीत जाऊन रडून हट्ट धरल्याशिवाय ती सुद्धा त्याला पाना पाजत नाही. पाजते का? नाही पाजत. आणि म्हणून आधी रडावं लागतं. त्या रडण्यातूनच तत्वज्ञानाची निर्मिती झाली. कौरव पांडवांचं युद्ध ठरलं. 12 वर्षाचा वनवास संपला. 1 वर्षाचा अज्ञातवासही पांडवांनी गुपचूप विराट राजाच्या इकडे घालवला. खूप मोठा इतिहास आहे, तिथपर्यंत जात नाही. आपल्याला गीतेपर्यंत यायचे आहे. आणि मग कौरवाच्या बाजूने 11 अक्षोणी सेना, पांडवाच्या बाजूने किती सेना होती? 7 अक्षोणी. चांगल्याच्या पाठीमागे कमी लोक असतात नाही का?
आणि इतराच्या पाठीमागे खूप असतात. काही मोठमोठा सन्मान करून कौरवांनी काही राजे आपल्या बाजूने केले, परंतु त्यांच्या बाजूने मात्र 11 अक्षौणी सेना जमा झालेली होती. स्वतः पांडवाचा सक्का मामा शल्य हा सुद्धा पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी येत असताना दुर्योधनाने त्याचा सत्कार करून आपल्या बाजून त्याला म्हटलं, मामा तेही तुमचे भाचे आणि आम्ही काय भाचे नाहीत का? खूप त्याचा मान सन्मान केला आणि तो त्यांच्या बाजूने झाला. पांडवांचा सक्का मामा, माद्रीचा भाऊ शल्य. आणि मग राहिली होती फक्त द्वारकेची सेना. आणि मग एक दिवस दुर्योधन सकाळीच उठलं, जाता जाता त्याला 12 वाजले, तिथे गेला. तोपर्यंत श्रीकृष्ण महाराज मात्र भोजन करून झोपलेले होते. शेला अंगावरती घेतलेलं होतं. शयन मंदिरात पोहोडलेले असताना दुर्योधन तिथे जाऊन पोहोचला. पाहिलं तर श्रीकृष्ण झोपलेले आहे. परमेश्वराला झोप आहे काय? तो सदैव जागाच आहे. त्याला आपल्याला झोपायचं असतं म्हणून आपण देवाला म्हणतो नाही गादी लावा, शेज द्या देवाला. आपल्याला झोपायचं असतं, त्याला झोप नाही. देव झोपला सगळे विश्व झोपून जाईल, आहे का नाही? परमेश्वराला झोप नसते. मनुष्य वेशाला मान देऊन शेला पांघरून पौडलेले आहेत. उताना पौड स्वीकारलेला आहे. आता दुर्योधनाला वाटलं मी तर राजा आहे ना, हस्तिनापुराच्या राज्यावरती बसलेला मी राजा आहे, मी खाली कसं बसू? उशीच्या बाजूला, डोक्याच्या बाजूला एक वेत्रासन म्हणजे खुर्ची होती, त्याच्यावर तो जाऊन बसला. थोड्याच 5 मिनिटाच्या अंतराने अर्जुन आला. त्याने बघितलं, अरे माझ्या आधी दुर्योधन इथे आलेला आहे. आता खाली बसावा तर संभावितस्य अकीर्तिर्मरणादतिरिच्यते. संभावित माणसाला अपकीर्ती मरणापेक्षाही जास्त असते. याच्या देखत जर खाली बसलो तर हा मन किती लाचार झाला. मदत मागायसाठी आला तर खाली बसला पार. म्हणून मला खाली नाही बसायचं. मग सेवाभावाने जर श्रीकृष्णाच्या पलंगावर थोडं टेकलं तर हरकत नाही. आणि म्हणून गोपाल कृष्णाच्या पलंगावर ते अर्जुन टेकला आणि त्याच्या सेवेच्या भावाने पोटऱ्यांना हात लावला, दाबायला सुरुवात केली. आणि श्रीकृष्ण महाराजांनी तोंडावरचा शेला फेकला. समोर अर्जुन दिसला. भगवंत म्हणतात, धनंजया कधी आलास? म्हणे आत्ताच आलो. आणि अर्जुन सांगतो, कारण असे जसे उठले उताने पडलेले होते, समोर अर्जुन दिसला पायाकडे, पाठीमागं दुर्योधन होता. अर्जुन सांगतो, राजे पण आलेले. श्रीकृष्ण भगवंत वळून बघतायत तर पाठीमागं दुर्योधन समोर बसले. कसे आलात? म्हणजे सगळे दुर्योधनाने सांगायला सुरुवात केला, आमच्याकडून 11 अक्षौणी सेना जमा झालेली, यांच्याकडून 7 अक्षौणी सेना. आणि परवाला मुहूर्त आहे, एकादशीला युद्धाची सुरुवात होणार आहे. तुमची मदत राहिली ती मागायला आलो. भगवंत कोणालाच निराश करत नाही. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले, तुम्ही दोघंही आला, दोघांनाही मी मदत देणार. परंतु एका बाजूला माझी एका अक्षौणी नारायणी सेना बलरामदादासह जाईल आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. मी हातात शस्त्र धारण करणार नाही, 4 युक्ती गोष्टीच्या सांगेन. दुर्योधनाला श्रीकृष्ण अंतःकरणापासून नको होता. अरे तू 4 गोष्टी युक्तीच्या सांगेल, आमच्या डोक्यात काय कमी युक्ती आहेत का? तू सांगायला लागला आम्हाला. ही भावना होती दुर्योधनाच्या मनात. परंतु अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मला काही नसलं तरी चालेल, फक्त पाठी राखा, तू माझ्या पाठीशी पाहिजे देवा, ही अंतःकरणात भावना होती. मला श्रीकृष्ण मिळायला पाहिजे. दुर्योधनाला वाटत होतं बलराम दादा असा आहे, त्याचे 2च शस्त्र आहे, नांगर आणि मुसळ. नांगराने सगळं सैन्य ओढलं आणि मुसळाच्या एका टोल्याने ही 7 अक्षौणी सेना तो नष्ट करून टाकेल, एवढं सामर्थ्य त्या बलराम दादाचं आहे. पांडव इथेच हरतील, पांडव युद्धच करू शकणार नाही. बलराम दादा मिळाला. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, माझ्या दृष्टीनं अर्जुन आधी आला, मी त्याला आधी पाहिलं, त्याला आधी मागू दे. दुर्योधन म्हटला, नाही मी आधी आलोय, माझ्यानंतर तो आला तर मीच आधी मागणार.
श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला विचारतात, तुला पटते का हे? म्हणजे नाही पटत. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अरे तो लहान आहे, लहान भावाला आधी उचलू द्यावा लागतो हिस्सा, असा नेम आहे. मग आधी त्याला उचलू दे ना. म्हणजे नाही, त्याला नाही मागू देणार, मीच आधी मागणार. त्याला वाटलं जर एका क्षणी सेना बलराम दादा जर घेतला तर आपलं युद्ध संपलं. शेवटी हो नाही करता दुर्योधनाला अर्जुनाने मान्यता दिली. देवा अंतःकरणामध्ये चिंतन केलं, स्मरण केलं, हे देवा तू माझ्या पाठीमागेच, मला पाहिजे. माझ्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे ना, मी एकटा युद्ध करू शकतो 11 अक्षोनी बरोबर. फक्त तू माझ्या पाठीशी पाहिजे, मला कोणीही नको. देव माझा आणि मी देवाचा. शेवटी दुर्योधनाला मागायची आज्ञा केल्याबरोबर त्यांनी सांगितले, एका अक्षोनी नारायणी सेना बलराम दादा माझ्याकडे पाहिजे. झालं, संपलं. अर्जुन म्हणे, अर्जुनाला विचारलं, तुला मान्य का? हो. त्याच्या मनासारखं झालं होतं. लाख लाख धन्यवाद अंतःकरणापासून त्या गोपालकृष्णाला देत होता. देवा माझी लाख लाज तू राखलीस, मी जिंकलो, आजच जिंकलो, तू माझ्या पाठीमागं आहेस ना. श्रीकृष्ण मात्र चिंतेत पडले. दोघांनाही जायला सांगितलं. आता काय करावं? बलराम साधा नाही, एक अक्षुणी सेनाही साधी नाही. 11 अक्षुणी एका बाजूला, ही एकच अक्षुणी एका बाजूला आहे. त्याच्यात बलराम दादा. परमेश्वराला माणसं मारायची नव्हती, मारायची होती का? परमेश्वर जीवन देणारा आहे, जीवन नष्ट करणारा नाही. आणि माणसाला तो मारत नाही, जीवाला दुःख देत नाही, तो सुख करत आहे, सुख देणार आहे, आनंद देणार आहे. पण परमेश्वराला युद्ध का हवं होतं? यामध्ये कोणी उतटण्याचं लीळादान जोडलेलं होतं, कोणी शस्त्राने उतटून लीळादान जोडलेलं होतं, कोणी भक्ता करून उतटण्याचं लीळादान जोडलेलं होतं. हे सगळे जीव या श्रीकृष्ण महाराजांना त्या सुखफळाला पाठवायची होती. आणि पहिली गोष्ट की तत्वज्ञान निर्मिती करायची होती, त्या अधिकार अर्जुनाचा होता. ठरलं. श्रीकृष्ण महाराजांनी युक्ती केली, उद्या एक अक्षुणी सेना आणि बलरामदादा कौरवांच्या बाजून जाणारे, मला पांडवाच्या बाजून जावं लागेल. संध्याकाळीच बलरामदादाकडे गेले, जाऊ असं ठरलेलं आहे. पण चांगली गोष्ट आहे. दुर्योधनाला त्यांनीच गदायुद्ध शिकवलेलं होतं. मी माझ्या शिष्याच्या बाजूनी युद्धासाठी जाईल, आनंद आहे मला. त्याला आनंद झाला. श्रीकृष्ण विचारात पडले, याला कसं बंद करायचं? परमेश्वराच्या इच्छेस्तव ज्या भक्तांनी, ज्या शस्त्रांनी जीव मारल्या गेले ते नरकाला जात नाहीत, ते देवतेच्या सुख फळाला, लीळादानाच्या फळाला जातात. परंतु आता हा अज्ञान विग्रह देवतेचा आहे बलराम, यांनी मारल्यानंतर या जीवाला नरक होतील, परमेश्वराला चिंता होती. ही आता याच्यामध्ये काहीतरी मला भेदनीती वापरावंच लागेल, बलरामाला थोपावं लागेल. बलराम दादाला जाऊन सांगितलं, म्हणजे चांगलं आहे, बलरामाला आनंद झाला. अहो पण म्हणे तिथे गेल्यानंतर तुम्हाला मात्र त्यांचा सरसेनापती भीष्म पितामह आहे, त्याच्या आज्ञेमध्ये तुम्हाला वागावं लागेल. नाही नाही म्हणे, मी माझ्या सेनेचा आधिपत्य मी करेल, मला आदेश देतील, मी सगळ्या माझ्या सैन्याला आदेश देईल. आणि असं चालत नाही. जो सेनापती ठरलेला असतो ते तुम्हाला सुद्धा एका सामान्य माणसाप्रमाणे तिथं युद्ध करावं लागेल. परंतु तुमचंच एक अक्षुणी सेना, नारायणी सेना तुमचं ऐकते का? हे तर आधी मिटिंग घेऊन विचारा. हा म्हणे संध्याकाळी सभा बोलवा. सभा बोलवली. सभाचा नगारा वाजल्यानंतर सगळे सैनिक हजर झाले. हजर झाल्यानंतर सभा घनदाट बसली. श्रीकृष्णाने मात्र एका सैनिकाला आधीच कानात जाऊन सांगितलं होतं, बाबा रे तू समोर जाऊन बस, बलराम दादा विचारणार आहे, तिथे गेल्यानंतर आपल्या सैन्याचं आधिपत्य मी करणार आहे, तुम्हाला मान्य का? मान्य जर आहे तर सगळे हात वर करा. सगळे हात वर करतील म्हणे, तू मात्र हात वर करायचं नाही, समोर बसायचं. म्हणजे ठीक आहे. चुकून हात वर झाले तर नाही म्हणे, अंगठे धरून बसतो, असे पायाचे अंगठे फिट धरून बस.
ती मूठ सुटली नाही पाहिजे. घाबरून एखाद्या टायमाला हात वर करशील म्हणजे नाही करणार. सभा झाली, सभेत बळरामदादा उठले आणि सांगितलं तिथे जाऊन सर्वांनी माझा आदेश पाळायचा. कबूल आहे तुम्हाला? सगळ्यांनी जर कबूल असेल तर हात वर करा. सगळ्यांनी हात वर केले, त्यांनी मात्र केले नाही. तो समोरच बसला होता. अरे म्हणे सगळ्यांना माझं आधिपत्य तिथं मान्य आहे आणि याच्या बापाचा काय तोटा झाला? याला मान्य नाही म्हणजे आणि हात वर केलं नाही म्हणजे मान्य नाही. अरे म्हणे एक कांदा सडला ना संपूर्ण आरण सडवते, एक आंबा सडला तर सगळी आंब्याची अडी खराब होते. ही घाण नको म्हणे. आत्ताच याला बाजूला करायला पाहिजे. त्यांनी खांद्यावरच नांगर होता, तेथून नांगर लांबवला, मानकुटात अडकवला, घेतला अलीकडे ओढून एक मुसळाचा टोला दिला, केला खतम झाल्यानंतर आता सकाळी तर तिकडे जायचे म्हणे लवकर याची अंत्ययात्रा काढा, याची व्यवस्था लवकर करा. लगेच त्याला पाणी तापवल्या गेलं, कपडे काढले, आंघोळीसाठी काढल्यानंतर त्याच्या गाळ्यात निघलं जानवू. अरे बापरे, हा तर ब्राह्मण आहे. तिथेच ब्रह्महत्या झाली. खचले बळरामदादा पाहता बरोबर, जानवं पाहता बरोबर खचले. अरे त्या टायमाला नेम होता की ब्रह्महत्या झाली की त्याला 18 दिवस तीर्थयात्रेला जावं लागत होतं. त्याचा अंत्यविधी आटोपला. सकाळी एकाक्षणी नारायणी सेना ती जाऊन पोहोचली कुरुक्षेत्रावरती आणि त्याच टायमाला बळरामदादाने राज्यवेश उतरवला, पंचा नेसला, हातामध्ये कमंडलू घेऊन 18 दिवस तीर्थयात्रेला. युद्धाच्या पहिल्याच दिवसापासून 18 दिवस बळरामदादा युद्धातच त्याला येऊ दिला नाही. राहिली एकाक्षणी सेना. रणवाद्य वाजले, एकमेकाने एकमेकावर प्रहार करावा अशी स्थिती आली. त्या टायमाला श्रीकृष्णाने मात्र तिथे जाऊन काय केलेलं आहे? इथे सांगितलं होतं न धरी शस्त्री करे मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. तिथं जाऊन अर्जुनाला सांगितलं अरे मी तरी पेंडालमध्ये रिकामा बसून काय करणार, तुझ्या रथाचं सारथ्य मी करतो. म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि रथाचे घोड्यांचे लगाम हातात ठेवले, त्याला सूत्र असं म्हणतात. या युद्धाचं सूत्र हातामध्ये ठेवलं म्हणून निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. हे सव्यसाची अर्जुना तू निमित्त मात्र आहे, हे मला करायचं आहे. एका बाजूला या सर्व जीवांना लीळादानाच्या फळाला पाठवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र दंड. दुसऱ्या बाजूला या तत्वज्ञानाची निर्मिती भगवंताला करायची होती आणि म्हणून तिकडे एका क्षणी नारायणी सेना उभी होती. गीता निरोपण संपलं, त्याला त्याच्या एका सैनिकाला जवळ बोलवलं. त्याच्या कानामध्ये भगवंत सांगू लागले का रे म्हणे तुमच्या कटकामध्ये कापसाचा काय भाव आहे? ते गेलं भाव चढून. त्याला वाटलं आपल्याला काय बरोबर ऐकायला नाही आलं. ते म्हणते पुन्हा काय? पुन्हा तोच प्रश्न, तुमच्या कटकात कापूस काय भाव आहे? तिसऱ्यांदा पुन्हा त्याच्या कानाला तोंड लावलं, पुन्हा सांगितलं तुमच्या कटकामध्ये कापसाचा काय भाव आहे? आता ते काय आहे, फेडरेशन होते का कापसाची, सुतगिरणी होती का काय? हे दृश्य मात्र दुर्योधन तिथून डोळ्यात तेल घालून बघत होता. अरे हा काय काळा काय फंद पितुरी करतोय. आता या सैन्याने जरी मारले असते तर त्या जीवांना नरकत झाली असती, म्हणून त्यांनाही ठेवायचं नव्हतं. इतकं सांगितलं आणि दुर्योधनाचं आपल्याकडं लक्ष आहे हे श्रीकृष्ण महाराजांच्या लक्षात आलं. त्याच्या कानामध्ये असं सांगितलं आणि मग तो काय कायच करत होता. त्या टायमाला त्याला दिला हाकलून. चल म्हणे बावळट कुठलं विचारतो काय तर काय 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 करते, दिला हाकलून. ते दृश्य दुर्योधनाने बघितलं. श्रीकृष्ण महाराज येऊन रथात बसले. दुर्योधन त्याच्याजवळ बसलं. म्हणे का रे तो काळा तुझ्या कानामध्ये काय सांगत होतं? काय सांगितलं त्याने? आता म्हणे माझी मान कापून तुमच्या पायावर ठेवली ना तरी तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु त्यांनी जे सांगितलं माझ्या कानात ते सांगतो. त्यांनी मला विचारलं तुमच्या कटकामध्ये कापसाचा काय भाव आहे? म्हणे तो इतका वेडा आहे का?
आता इथे एकमेकाने एकमेकावर प्रहार करावा अशी स्थिती असताना तो तुला हे विचारेल का म्हणे तुम्ही त्याचेच ना, इकडं राहून आमच्याच मुंड्या उडवाल म्हणे. चला चालते वा, एक बिजवायला राहू नका. एक अक्षुनी नारायणी सेना हकलून दिली, जा तिकडून पांडवाकडून. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले तुम्ही त्यांच्या पाळ्याचे, तुमची नियुक्ती त्यांच्याकडून झाली, त्यांना नाही लागत तर धरा रस्ता द्वारकेचा. सगळी एकाक्षणी नारायणी सेना द्वारकेला पाठवून दिली की ह्या माणसांनी जर दुसऱ्या जीवांना मारलं असतं, हत्ती मारले, घोडे मारले, वीर मारले तर ते नरकाला जातील, मला नरकाला कोणाला जाऊ द्यायचं नाही. आणि मग इकडे तर गांडीव धनुष्य टाकून दिलेले आहे अर्जुनाने, रडत बसलेला आहे. त्या टायमाला त्याला सांगितलं, अरे काय हिजड्यासारखा रडत बसला, क्लैब्यम अस्मगम पार्थ नाही तत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. हिजड्यासारखं रडत बसलं, तू वीर आहेस काय? रडल्याशिवाय खरं तत्वज्ञान हे सार निघलं नसतं. आणि म्हणून त्याला रडण्यासाठी त्याला हे दृश्य दाखवलेलं आहे. गुरुणी हत्वा हि महानुभावन श्रेयो भोक्तुम भैक्षमपि हलोके हत्वार्थ कामांस्तु गुरुणी हैव भुंजी अभोगान रुधिर प्रदिग्धान. अर्जुन म्हणतोय या गुरुजनांना मारून यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगण्यापेक्षा अरण्यात जाऊन तिथे संन्यास धारण करून काळक्रमणा करेल, पर हे युद्ध नको. अरे तू क्षत्रिय आहेस, तिथे गेलास ना संन्यास घेऊन बसलास तर एखादी पर्णकुटी करशील, पर्णकुटीच्या अवतीभवती झाडे झुडपे लावशील आणि तिथे मात्र स्वापत ते खाण्यासाठी आल्यानंतर तू धनुष्यबाण घेऊन त्यांच्या पाठीमाग लागल्याशिवाय राहणार नाही, कारण तू क्षत्रिय आहेस. आणि म्हणून अर्जुनाने सांगितलं होतं, माझ्या मनगटात एवढी ताकद आहे ना, मी जर गांडीव धनुष्य उचललं एक सुद्धा जिवंत ठेवणार नाही. समोरचे जीव मरतो काय, नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते सत उभयोरपि दृष्टंत स्तनयो तत्वदर्शिवी अविनाशित तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अंतवंत मे देहा नित्यशक्तः शरीरेन अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. अरे हे नाशिवंत शरीर नाशिवंत आहे, त्याचा तू नायनाट करणार आहे. जीवाला तू मारू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोष इति मारुत अच्छद्योयम अदाह्योयम अक्लेद्य शोष्येव च. अरे हा आच्छाद्य आहे, हा अभ्यद्य आहे, हा क्लेद्य आहे, म्हणजे सडवल्याही जात नाही हा जीवात्मा. होतं काय मग? न जायते म्रियते वा कदाचिन, हा कोणाकडून मारल्या जात नाही. नायम भूत्वा भविता वा न भूय, हा मागं होता आता आहे पुढे राहणार आहे, हा कधी नष्ट होतो काय? न जायते म्रियते वा कदाचिन्नायम भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. हा नित्य आहे, शाश्वत आहे. हा पुराण म्हणजे फार जुना आहे. जैचा जीव जैचा परमेश्वर तैचा जीव. जीव स्वतंत्र पदार्थ आणि परमेश्वर ही वस्तू स्वतंत्र आहे. आणि म्हणूनच हा द्वैत सिद्धांत अर्जुनापुढे मांडलेला आहे प्रत्येक अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायाचे सांख्य योग या गीतेचे 18 अध्याय कोणी केले? मी तुला गीता सांगतो असं श्रीकृष्णाने सांगितलं काय? काय सांगितलं? छंदामध्ये त्याने गाऊन दाखवलं काय? व्यासांनी अनुष्टुप छंदामध्ये आणि इंद्रवज्रा छंदामध्ये, 2 छंदामध्ये या निरोपणाचं एकमेकाने प्रहार करावा अशी स्थिती असताना श्रीकृष्णाने तिथे निरोपण किती केलं? त्याचं गणित जर हिशोब जर काढला, फक्त 45 मिनिटामध्ये रडत असताना त्याला हे निरोपण गोपालकृष्णांनी केलेलं आहे. माणसाने कसं राहावं, कसं वागावं, कसं खावं, काय खावं, त्या संपूर्ण निरोपणाचे 700 श्लोक अनुष्टुप छंद आणि इंद्रवज्र छंदामध्ये व्यासांनी त्याची बांधणी केली. काही लोकांचा आक्षेप आहे कुरुक्षेत्रावर ते गीता सांगितली,
त्याच्यानंतर व्यासांनी तिची निर्मिती केली. तीच गीता ही कशावरून? एक कॉलेजचे प्राध्यापक होते, त्यांची प्रिन्सिपाल, त्यांनी मला प्रश्न विचारला. एक ठिकाणी मी पूर्वी कीर्तनं करत होतो, इथे आपल्या भुसावळच्या या मंदिरात भरपूर कीर्तनं केली, गुरुकुलमध्ये होतो तेव्हा. प्रत्येक सप्त्याला, नवरात्रातल्या सप्त्यालाही माझी इथं कीर्तनं व्हायची. तसे मी गीतेचा श्लोक घेऊन त्याच्यावर कीर्तनं करायचं. त्या एका गावाला कीर्तन केलं आणि मग ते प्रिन्सिपाल होते ऐकायला. ते म्हणे, बाबा छान मुलं, गीतेचा चांगला अभ्यास तुमचा आहे, परंतु मला एक शंका आहे म्हणे. काय आहे शंका? नाही म्हणे, श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितली तीच ही गीता कशावरून? संजयाने धृतराष्ट्राला सांगितली, पण संजयाने कशी सांगितली आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का? आमचा विश्वास नाही. ठीक आहे म्हटलं, तुमचा विश्वास नाही ना. म्हटलं रामायण कधी सांगितलं? वाल्मिकीने रामायण कधी सांगितलं? रामायणाचा इतिहास असा आहे की 9000 वर्ष रामायण आधी सांगितलं गेलं आणि नंतर रामाचा जन्म झाला. ज्या वेळेस रामाचा जन्म नव्हता तर वाल्याकुळे रामनामाने शुद्ध कसं झालं? हा म्हणे प्रश्न. त्यांना विचारलं, तुम्हाला रामायण मान्य? म्हणे हो. म्हणजे 9000 वर्ष अगोदर सांगितलं गेलं आणि नंतर घडलं ते रामायण तुम्हाला माहिती आहे. जी गीता आधी सांगितली आणि नंतर लिहिल्या गेली ती तुम्हाला मान्य नाही. म्हणे मला नाही पटत हे. संजय आणि ती धृतराष्ट्राला सांगितले. मग थोतांड आहे का? म्हटलं त्याच गीतेत त्याचं उत्तर आहे. संजयाला व्यासाकडून दुराश्रवणी आणि दुरादृष्टी या 2 शक्ती व्यासांनी दिलेल्या होता. व्यासा त्रिकाळज्ञानी आहे, त्यांनी या 2 शक्ती, दुरून ऐकण्याची शक्ती आणि दुरून पाहण्याची शक्ती, आणि म्हणून राजवाड्यामध्ये संजया धृतराष्ट्राला ते सगळं युद्धाचा प्रसंग सांगावा, ते तिथलं सगळं निरोपण तो ऐकत होता आणि ते सगळं दृश्य तो पाहून धृतराष्ट्राला सांगत होता. कशावरून? त्यांनी मला प्रश्न विचारला, पण याला पुरावा काय? पुराणाचं नका सांगू, व्यासांनी 18 पुराणं लिहिलेले ते नका सांगू मला. त्याला ब्रह्मविद्येचा सिद्धांत म्हणलं. याच गीतेमध्ये त्याचं उत्तर आहे. बाबा तुम्ही पाहिलं नाही, गीतेचा अभ्यास केला? म्हणे हो केला. म्हटलं 18व्या अध्यायामध्ये संजय स्वतः कबुली देतो की धृतराष्ट्राला सांगतो, कदाचित मी तुझी फसवगिरी करत असेल, तुला थोतांड म्हणून सांगत असेल, सगळे कौरव मारले गेले, दुःशासन मारल्या गेला, अमका मारल्या गेला, तमका मारल्या गेला, पर मी हे सगळं पाहतोय, इथून पाहतोय, मला दिसतंय आणि ते सर्व मी ऐकतोय, ते तू जसंच तसं तुला सांगतोय. मग कशावरून? व्यास प्रसादाच्युतवा. तुम्ही आता 18 गीतेचं पारायण केलं ना, हा श्लोक त्याच्यात तुम्ही म्हटलात, व्यास प्रसादाच्युतवा नेतद गुह्यम अहम परम साक्षात कथयत स्वयं योगम योगेश्वरात कृष्णम साक्षात कथयत स्वयं. योग म्हणजे योगियांचा राजा तो श्रीकृष्ण, त्यांनी साक्षात निरोपण केलेलं आहे. ज्या अर्जुनाला ते निरोपण मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे आणि तुला ते सांगतोय जसेच्या तसं. म्हणून त्याच गीतेत प्रमाण आहे. आणि तीच जी शक्ती व्यासांनी संजयाला दिली ती त्यांच्याजवळ नव्हती का? आणि म्हणून व्यासांनी नंतर ती लिहिली. त्यांच्याकडेही ती शक्ती होती व्यासाकडे. आमचे स्वामी सांगतात, संजय चतुर्भुज देखे, अर्जुन विश्वरूप देखे, संजय चतुर्भुज देखे. अर्जुनाने विश्वरूप पाहिलं, संजयाला मात्र श्रीकृष्ण चतुर्भुज दिसत होते, नाही का? अशा प्रकारे या गीतेमध्ये, म्हणून ही गीता व्यासांनी लिहिली. तिला गीता हे नाव श्रीकृष्णाने दिलं का? आता हे ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे. ज्ञान शब्द हा नपुंसक लिंगी आहे, नाही का? नपुंसक आहे ते ज्ञान म्हणतो आपण. ती ज्ञान किंवा तो ज्ञान नाही. स्त्रीलिंग पुरुषलिंगी नाही, स्त्रीलिंगी नाही, आपलं नपुंसकलिंगी नाही. ज्ञान शब्दच नपुंसकलिंगी आहे. मग तिला स्त्रीलिंगी माता आहे. गीता ही स्त्रीलिंगी नाव कसं काय दिलं? कारण या गीतेनं
तुमच्यावरती आईसारखं प्रेम केलेलं आहे. ती आमची आद्य गुरु आहे. आई आमची आद्य गुरु असते. लहानपणी बोट धरून ती सुरुवातीला त्या लेकराला शिकत असते, बाबा म्हण, बाबा म्हण. आता नाही, आता बाबा गेलाय. काय आहे तुम्हाला माहित? हा, डॅडी नाही का, पप्पा. आम्ही इंग्रजांना दिला हकलून, पण ती भाषा मात्र आम्ही अनुसरली, तिला नाही सोडत आम्ही. आता डॅडी नाही म्हणत कोणी, एक नाही काय म्हणतात त्याच्या पुढचं, डॅड. अरे डॅड बॉडी म्हणतात. ज्याच्यातला प्राणच गेलेला आहे त्याला डॅड म्हणतात. आम्ही मात्र आमच्या बापाला जिवंतपणे मारायला लागलो. आई आणि बाबा हा मराठी शुद्ध शब्द आणि संस्कृतमधून निघालेला नाही का. पिताश्री म्हणून व्यासांनी त्वमेव माताच पिता त्वमेव, आईला माता म्हटलंय आणि पित्याला पिता म्हटलेलं आहे बापाला. परंतु मराठीत तर बोला आता ती खास आहे आपली, मातृभाषा आहे. पण आई बाबा म्हणायची लाज वाटते. अरे काय गावंडळे आई बाबा म्हणतो. मग जिवंतपणे बापाला मारतो काय डॅड, नाही का. आई बोट धरून चालवते. शाळेत जायला लागल्यानंतर पोरग आडेवेडे घेते, ती कान पिळते, गालगुच्चा घेते, नाही का. पण मुलगा रडत असतं, शाळेला आई नको पाठवू मजला, कोणता असा हा अपराध सांग मी केला. लढी वाळपणे आईच्या कुशीमध्ये ते लेकरू घुसते. आई नको ना ग मला पाठवू शाळेला, नको ना. ते म्हणते, त्याच्या समस्या ते सांगते. मग अक्षरे कितीक काढावी सांगना, बोटे ती उगीच दुखवावी बोलना. किती काढू, किती अक्षरे काढू. मला कंटाळा आलेला आहे. पुढे 4थी 5वी जायला लागल्यानंतर अभ्यास थोडा थोडा वाढतो आणि मग ते म्हणते, अगं आई लिहून लिहून माझे पोटं दुखत आहेत, किती अक्षरं काढायचे. त्यापेक्षा तू असं कर ना, तुला आणू लागेन मी घागरी, पाण्याच्या घागरी आणू लागेल, बाजू लागेन भाकरी, तुला भाकरी भाजू लागेल. पण नको काढू ते नाव कधी शाळेचे, राहील कसे धड अंग तुझ्या बाळाचे. सांग ना, तुझ्या अंग आई किती गुरुजी मारतात, छडीनं मारतात, रोलने मारतात. मग तुझ्या बाळाचं शरीर चांगलं राहील का ग आई. नको ना मला पाठवू शाळेला. आईने कुशीत घेतलं, त्याचे लढीवाळ बोलले, अश्रू ढाळत, डोळ्यातून झरझरा पाणी आलं. आणि आई सांगते लेकराला, बाळा विद्येच्या मंदिरात बाळा सदोदित जावे, गुरुमुखातुनी अमोल ऐशे शब्द मनी घ्यावे. अरे बाळा, शाळेत गेल्याशिवाय गत्यंतर नाही. विद्येच्या मंदिरात नेहमी जावं, त्या गुरुला प्रणाम करावा. आधी गुरु आई सर्वस्व आहे, बाप सर्वस्व आहे. पण ती पूर्वी आमची भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती होती. मुलगा जाताना आईच्या पायावर डोकं ठेकत होता, बापाच्या पायावर डोकं ठेकत होता आणि जात होता. आल्यानंतर आईलाही नमस्कार करत होता आणि बापाला. आता करतात का हो? मम्मी बाय बाय बाय. अरे नमस्कार, याच्यामध्ये नम्रता आहे.
ते संस्कार आज आम्ही द्यायला चुकलो या मुलांना. आज निघाल्याबरोबर थोडंसं खेळायला लागलं, रांगायला लागलं मुलगं, रडायला लागलं, त्याच्या हातात खुळखुळा नाही देत, त्याच्या हातात खेळणी नाही देत, तुम्ही लगेच मोबाईल देते, मोबाईल. अरे त्याचा मेंदू ठिकाण्यावर राहील का? आज काय स्थिती आमची या मोबाईलमुळे झालेली आहे. उद्या हे भ्रमिष्ट होतील, भ्रमिष्ट. कितीतरी मुलं याच्यामुळे मेलेत, जीवन संपलंय त्यांचं. आजही पहा, तरुण मुलं रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघतात. तुमची मेमरी ठिकाण्यावर राहील का? पहा, उपयोगी वस्तू आहे, पण ती तितक्याच उपयुक्तीचा करा ना. आज त्याच्यामधले गेम खेळून कितीतरी बर्बाद झालेले आहेत. मुलांनी आत्महत्या दररोज येते, पेपरला दररोज येते. म्हणून ते रडायला लागलं, म्हणून त्याच्या हातात मोबाईल देऊ नका. त्या निवृत्तीबुवांनी सांगितलं, उद्याचं पोरगणा म्हणे ते नाचतच बाहेर येईल मोबाईल घेऊन. बाहेर येतानाच मोबाईल घेऊन नाचतच येईल. कारण मम्मी सारखे त्या याच्यातच काय मालिकेमध्ये अडकलेली असते. आता काही नाही, त्या किचनमध्ये TV ठेवलेले आहेत. कुणीकडे चालले तुम्ही? चांगले संस्कार द्यायचे असले ते असे संस्कार त्या आईने सांगावं, बाबा अरे बाळा, तुला विद्याच्या मंदिरात जायलाच पाहिजे. त्या गुरुमुखातून अमोल ऐसे शब्द ते घेतले पाहिजे. हे आमची संस्कृती आहे, हे आमचे संस्कार, हे आम्हाला गीतेनं दिलेलं आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु. तुमचे मुलं तुम्हाला का ऐकत नाही? त्यांचा आहार विहार बाहेर जाऊन बिघडला. याला कारण कोण आहे? मम्मी. पप्पा तर सकाळीच उठून ड्युटीवर जातो ना. कौतुक आहे तुमचं खूप. तुम्ही आज 18 ते पारायण केलं त्याबद्दल. परंतु याच्याबद्दल मात्र तुम्हाला मला सांगावंच लागते. ज्या काही तरुण स्त्रिया असतील त्यांनी इथून पुढे मात्र लहान मुलाच्या हातात, आता आपण बघतो ना, रडायला लागलं की बस बस गप बस. अरे त्याला दुसरं काही न देताना त्याच्या हातात लगेच मोबाईल, आणि ते मोबाईल घेऊन चाळायला सुरुवात करते. ऐका नाही, मोबाईलने TV ने या विज्ञानाने आम्ही विज्ञान आमच्या भोकंडी बसायला लागलं. आम्हाला मृत्यूला कारण विज्ञान झालं आहे. आताच तुमच्या हातात विज्ञान आहे का? अरे विज्ञान पूर्वीपासून आहे. त्या टायमाचं विज्ञान किती भारी होतं. ज्या टायमाला मेघास्त्र अर्जुनाने टाकलं ते मंत्र म्हणून, तर पृथ्वी जलमय करून टाकण्याची ताकद त्या अस्त्रामध्ये होती. अग्निअस्त्र टाकलं. जयद्रथ जेव्हा सुभद्रेला घेऊन पळाला ना, अर्जुनाने अग्निअस्त्र टाकलं, त्याला अडवलं, चौकून अग्नी पेटला, मधी जयद्रथ अडकला आणि तिथे सोडवलं. किती ताकद होती. श्रीकृष्ण महाराजांनी 12 गाव अग्नी गिळला. त्याची बरोबरी करायला जाता का? सहज एक जण म्हणाला, श्रीकृष्ण महाराजांनी 16,108 स्त्रिया केल्या. आता कलियुगात कोणी इतक्या नाही करत, पण त्या टायमाला केल्या. मग आम्ही 2, 4, 8, 10 केल्या, तर काय बिघडलं? अरे त्या श्रीकृष्णामध्ये एवढी ताकद होती ना. 16,108 जरी केल्या, परंतु तो सिरबी नमाम कर्माणी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा. मला कर्म बाधित नाहीत आणि मी 3 गुणाच्या वेगळा आहे. अर्जुनाला सांगताना त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रय गुण्यो भव अर्जुन. अरे 3 गुणच्या वेगळा तू हो, आणि मग पाय ते निर्गुण सत्व काय आहे ते. म्हणूनच त्याच्या डोक्यावरती, त्याला विकार नाही म्हणून त्याच्या डोक्यावर मोरपीस आहे. श्रीकृष्णाच्या डोक्यावर आता कोणी कोणालाही लावायला लागलं नाही का? गणपतीलाही मोरपीस लावतात नाही का? सगळ्यांना मोरपीस हा अलंकार फक्त श्रीकृष्ण, ते अविक्रीचं लक्षण आहे. अविक्रीव आहे हे दाखवण्याचं ते प्रतीक आहे. श्रीकृष्णाच्या डोक्यावर ते मोरपीस माहीत नाही लोकांना. आणि म्हणून अशा प्रकारची गीता, हिला गीता नाव का दिलं? मातृत्व का दिलं? या गीतेने आम्हाला मातृत्व दिलेलं आहे, प्रेम दिलं आहे, माया आईसारखं. म्हणूनच काही विषय पुन्हा पुन्हा येत आहेत.
लोक म्हणतात पुनरुक्ती गीतेमध्ये लय. अरे आई किती, मुलगा किती मोठा झाला ना, तो नोकरी करायला लागला, शेती करायला लागला, व्यापार करायला लागला, तरी पण आई मात्र निघताना त्या मुलाला सांगते, आज त्याला सगळं करतो. गाडीचा गेअर हिला कळत नाही, क्लच हिला समजत नाही, पण ती म्हणते बाबा व्यवस्थित चालव रे गाडी. सांगते ना आई, का तिचं प्रेम आहे. प्रेमाने याला काही ओकटं व्हायला नको, याच्यावर संकट यायला नको, ही तिच्या ठिकाणी नैसर्गिक ममता असते, ती बोलत असते. तसा परमेश्वराचं प्रत्येक जीवावर ते प्रेम आहे म्हणून गीतेत पुन्हा पुन्हा तो विषय आलेला आहे, भक्तीचा विषय. तू माझी अनन्य चेतः सततम यो मम स्मरते नित्यश तस्याम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. पुन्हा 9व्या अध्यायामध्ये अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहम्यम. त्याचा योगक्षेम मी चालवतो, तू मला शरण ये. येत करोसी यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत् तपस्येसी कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणं पत्रं पुष्पं फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति प्रवृत्तम अश्नामी प्रयतात्मन. किती श्लोक सांगावेत. प्रत्येक आद्या गीतेचा बाबांनी इतकं विस्तृत विवेचन त्या गीतेमध्ये केलेलं आहे. आम्हाला दुसरीकडे जायचीच गरज नाही. संपूर्ण ब्रह्मविद्या सुसंगत अशी ही रसार्थ चंद्रिका आमच्या बाबांनी आमच्यासाठी किती मोठं धन तयार करून ठेवलं. आम्हाला वेळ नाही ते बघायला. मातेचं स्नेह कसं असतं नैसर्गिक, ते देवाने स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं, भगवंतानी या गीतेमध्ये संपूर्ण सांगितलं. आणि उपसंहार करताना सुद्धा गोपालकृष्णाने शेवटी तुला पुन्हा मी हिताचा उपदेश करतो. अरे आतापर्यंतचा भरपूर उपदेश केला. समता सांगितली, सर्वभूत हिते रता चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागश. 5व्या अध्यायामध्ये सांगितलं, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाकेच पंडितः समदर्शन. ज्याची समदृष्टी आहे ना, जो कुत्र्याला आणि ब्राह्मणाला सारखा समजतोय, जो हत्तीला गाईला समजतोय, तोच विद्वान आहे. कारण तिथेही जीवच आहे. बंधूनो, ही समता, ही बंधुता, ही अहिंसा या गीतेनं आम्हाला देवाला दिली. आम्ही व्यवहारात राहू, माणूस म्हणून जन्माला आलोय. आम्ही कसं जगायचं आहे, काय खायचं आहे, काय आहार विहार करायचे. युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. सगळं काही सांगितलं. असुर संपत्ती, दैव संपत्ती सांगितली. 3 प्रकारचं दान सांगितलं. 3 प्रकारचे 18 अध्यायामध्ये सगळं काही व्यवस्थित सांगितलं. उपसंहार करताना भगवंत सांगतात, पुन्हा आता सगळं तर निरूपण झालं. अर्जुनाने सांगितलं, नष्टो मोह श्रुतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्य वचनं तव. तुझे मी आता वचन पालन करतो. हे म्हटल्यानंतर सुद्धा श्रीकृष्ण म्हणतात, पुन्हा तू माझं तुला मुद्द्याचं सांगतो. काय सांगतो? मन मना भौमत. मनाने माझा भक्त हो. मन मनाभव मत भक्तो मध्याजी माम नमस्करू. मलाच नमस्कार कर, मला शरण ये. तेने करून मी तुला निश्चित मोक्ष देईल, तुझा उद्धार करेल, घाबरू नकोस. एवढं सगळं सांगितलंय या गीतेनं. आईच आपल्या मुलाचं अशा प्रकारे रक्षण करते. सदैव तिचं प्रेम त्याच्या पाठीमागे असते, त्याचा आशीर्वाद. तसं या तत्वज्ञानाचा, भगवान गोपालकृष्णाचा या गीतेच्या माध्यमातून आमच्या पाठीवर आशीर्वाद, त्याबरोबर आमच्या बाबांचा आशीर्वाद खूप मोठा आहे. आम्हाला कठीण असलं संस्कृत ते सोप्या रीतीने करून त्याचं मराठी अनुवाद त्याच्यामध्ये लिहिला. खूप खूप कोटी कोटी दंडवत त्या बाबांना. किती प्रयत्न केले, शेवटपर्यंत समाजाला आम्हाला शिकवण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य अख्खं वेचलं. त्या बायांना त्यांनी परीक्षेला बसवलं सातारच्या. बाबा तिथून दिल्लीपासून तर सातारपर्यंत उभे गेले त्या रात्री. तिथून पुढे बाबांना आजार जडला. रिझर्वेशन नव्हतं, जागा मिळाली नाही. बाबा
तिथून दिल्लीपासून तर सातारपर्यंत एक्सप्रेसमध्ये उभे आणि नंतर मग इथे आल्यानंतर बाबांना थोडेच दिवस बाबा आजारी पडले आणि गेले. तुम्हाला तुमची धरोहर तुमच्याकडे दिली, ते तत्त्वज्ञान दिलं चांगल्या प्रकारे. त्याचा अभ्यास करा. एक तरी श्लोक निदान एक अध्याय दररोज पारायण करत जा. आज तुम्ही 18 अध्याय केले खूप, आणि चांगलं वाटलं मला. तुम्ही सह्याद्री वर्णनाचंही पारायण केलं. या गीतेवर मला 8 दिवस नाही महिनाभर सारखं बोलायला सांगितलं तर मी बोलेल. पण आपल्याकडे टाईम नाही. आजच टाईम झाला असेल खूप, आणि म्हणून आज गीता जयंती, मोक्षदा एकादशीला नाव दिलेलं आहे. पंचांगमध्ये काय म्हणता? मोक्षदा, मोक्ष देणारं जा सिद्धांत तो भगवान गोपालकृष्णाने अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा मला दिला. त्या श्रीकृष्ण महाराजांना आणि त्या तत्त्वज्ञानाला शतशः प्रणाम करतो. लांबलेले विवेचन या ठिकाणी संपवतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.